मित्रांनो, आपल्या समोर उभी आहे टाटा नेक्झॉन स्मार्ट प्लस डिझेल व्हेरियंट 2024चं. आणि या गाडीला घेऊन साधारणपणे 15-16 महिने झालेले आहेत. ऑगस्ट 2024ची ही गाडी आहे. किलोमीटरचं जर बोलायला झालं तर आत्ता जवळपास 30,000 किलोमीटर गाडीची कंप्लीट झाले. 29,500-600 किलोमीटर गाडी झालेली आहे. एवढी किलोमीटर चालवल्याच्या नंतर आता 30,000 किलोमीटरची सर्व्हिसिंग करायला मी सर्व्हिस सेंटरला गाडी नेणार आहे. पण समोरचा बोनट उघडल्यानंतर गाडी साफ करत असताना माझ्या गोष्ट एक लक्षात आली की गाडीचा जो हा फिल्टरचा पार्ट आहे, एअर फिल्टर, याच्या खाली इंजेक्टर्स जे असतात त्या इंजेक्टर्सच्या पॅकिंगमधून थोडीशी ओल सुटलेली आहे. ऑइलचं थोडंसं लिकेज इथे दिसून आलं मला. तर हा प्रॉब्लेम कुणासोबत झालेला आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा. एक इथे आणि एक जे खालचं ऑइल चेंबर असतं, तुम्ही बघू शकता, हे इथे गाडीची थोडीशी ओल दिसत आहे. गाडीचा रन जर बघायला गेलं तर 30,000 किलोमीटर झालेली आहे. 16 महिन्यामध्ये हा प्रॉब्लेम कुणासोबत झाला आहे मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की सांगा. टाटा नेक्सॉन स्मार्ट प्लस डिझेल व्हेरियंट 2024.